आहे पण कॅन्डलचे आहे कुठे हॅपी बर्थडे मामा मामी आणखी मनीषा नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तिकडे आलेला आपण आणि तुम्हाला म्हणसाल की कार्यक्रमाची तयारी चालू झालेली होती, काय काय ठरते काय काय नाही. तर पण आत्ताच आम्ही इकडं आलेला आहे घरी. म्हणजेच पहिले थोडंसं खरेदी वगैरे केलं, केक वगैरे पाहिला, थोडंसं सामान वगैरे पाहिलं. पण ॲक्च्युली ते काल पाहिलं असेल तुम्ही. पण आजच्या व्हिडिओमध्ये आता मेन इकडे आलेले आहेत ताई आणि इकडे संस्कार कारण इकडे आलेलं आहे. आजच आलेलं दुपारी आणि आज आहे संस्कारचा वाढदिवस. तिकडे पण जाणं होतं, त्याच्यामुळे म्हटलं की लवकर आपण थोडंसं जे आहे शॉर्टकटमध्येच केक वगैरे कापू आणि नंतर तिकडे गावाकडे जाऊ. देव पण आहे इकडं. आणि झालं असं की केक आणताना पहिले ओके, पण केक आणताना असं झालं की पहिले आणल्यावर देव पाहायला गेला आणि त्याचा हात वगैरे लागला तर ते फुल वगैरे गायब झालं पूर्ण. हा, लगेच दुसरं फुल वगैरे ठेवलं. तर इकडे ताई पण आलेले आहे. मग केव्हा आली? मी 2 वाजता ऍक्च्युअली कारंजामध्ये आलेली होती. कारंजामध्ये इकडे आली आणि आम्ही तेव्हा कारंजाला केक आणायला गेलेलो होतो. मग कारंजाला आपण शॉपिंग केली थोडी दोघांनी भावानं. भैयाला ड्रेस घेतला, मग त्याच्यामुळे आपल्याला तर पण लायला टाइम लागला. हो रे, केक घेतला आणि हे संस्कार बंदपणा करते हा पुरं पाहिला असं मागच्या व्हिडिओमध्ये. एकदम वेळा गावाकडे आलं. आणखी काय काय घेतलं? ड्रेस घेतला, केक घेतला, चप्पल घेतली. हा, असं आहे, बरंचसं सामान घेतलं. आणि त्याच्यानंतर आणि वहिनी पण आहे. वहिनीला फोन लावलेला आहे मी, पण उचलला नाही आहे, म्हणजे येण्यातच आहे, इथेच तो बंद. आणि हे काही मुकड्यान बसत नाही आहे, पण तिकडे कार्यक्रम आहे डोळे जेवणाचा, त्याची तयारी करणं आपल्याला. तिकडे पण जाणं आहे. लगेच वाढदिवस साजरा करायचा आहे. कोण कोण आहे बाकीचे आणखी? संस्कार बाळा, संस्कार तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साई वहिनी पण आहे का? मग जायचं का उद्या? हो, कुठं जायचंय? पिंजरला. काय पिंजरला? वहिनीला साडी नेसवायची. असं आहे का? कसं काय झाला प्रवास? छान झाला. तरी अख्खा दिवस गेला म्हटलं चालते, कारण आता जवळपास 5:30 वाजत आलेले आहे. इकडे अक्का पण आहे. हे काय वाढदिवस आहे तो असं कोण बसलेला तू शांत? कुणीकडे पाहत आहे? काय पाहत आहे? लॉलीपॉप खायचा काय? इकडे चॉकलेट वगैरे ठेवलेले आहे. सर्व ओवणी वगैरे करायची. चेतन पण आलेला आहे. चेतन पण गावाकडे असते पिंजरला, पण ते आज इकडे आलेलं होतं. काहीतरी आधार कार्ड वगैरे होतं, त्याचं काम आहे ना, आयुष्यमान कार्ड काढायचं, त्याच्यामुळे ओके चला. अरे वा, खासच करता इकडे तर. हा, इकडे नवरदेव वाटलं काय तुला? त्या औकण्या घालतात तसं. हा, चला असं आहे. केक वगैरे नाव पण टाकले संस्कार. असं. आणि सर्वजण उद्याला कार्यक्रमाला येणार आहेत. अक्का पण आहे, वहिनी पण आहे. वहिनी हो, तो संस्कारचा वाढदिवस साजरा करायचा आहे, पण कॅन्डल जे आहे कुठे
लाव. बर्थडे टू यू असं. वहिनी खवरला का? चला जा. हो हळू. मोठावाला आकत असं आहे. हे एक खास असते जेव्हा वाढदिवस पण लेखाचा असते तेव्हा लेक आणि आईला खाऊ घालते. आई पण आहे संस्कारची आईला खाऊ घालायला आणि आई पण आता केक वगैरे खाऊ घालत आहे संस्कारला. काय म्हणू ते म्हणू पण आलेली आहे. म्हणू थोडी उशीर आली होती. खूप उशीर झाला होता त्याला कारण ते बाहेर झाले होते त्याची मम्मी दादा आणि म्हणू. हो चल मागे मन आता सोबत घ्या. इकडे तर पहा. इकडे बघा केक वगैरे लावणं चालू आहे आणि आई आणि आत्या आहे त्याचं चालू आहे असं केक वगैरे. हो आनंद होत आहे इकडे चालू केक वगैरे. हो हो आणि आता समर्थ पण केक वगैरे खाऊ घालणार आहे आणि सर्वजण आहेत असे आणि सर्व आमचे घरचेच फॅमिली आहे. सर्व वराडे कंपनी मधलं चालते. आज बरेचसे जे आहे वराडे कंपनी तुम्ही सर्व पाहायला भेटत आहे तुम्हाला एका दमानं कारण इथले काही आणखी बाकी असतील. सर्वजण एकत्र आलेले आहे आणि असं आहे सर्व फॅमिली वगैरे घरगुती फॅमिली सर्व वराडे कंपनी असं म्हटलं चालते. हळूहळू सर्व. आणि हा व्हिडिओ आता आपण इथं संपूया कारण आम्हाला तिकडे पण जायचं आहे कार्यक्रमासाठी. उद्याची तयारी पण करायचं आहे आणि खूप उशीर होणार आहे. जवळपास इथंच 6 वाजलेले आहे. तिकडे किती उशीर होणार आपल्याला. चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघा असं आहे वातावरण इकडचं आजचं. असं वाटलं किंवा पाऊस वगैरे येईल पण सध्या पाऊस नाही आहे आणि सर्व तयारी वगैरे करायची आहे कार्यक्रमाची. तेच पाहणं चालू आहे. नेमके या ठिकाणी करावं तर तिकडं हॉलमध्ये करावं कारण सध्या तरी पावसाचं वाटत नाही आहे. त्याच्यामुळेच आता होता लोक आपण थोडंसं वाट पाहणार आहे 1-2 तास. 1-2 तासामध्ये जर थोडंसं वातावरण जर चांगलं झालं तर मग इथंच ठेवणार आहे. नाहीतर मग कार्यक्रम जो आहे तो तिकडं हॉलमध्ये राहणार आहे. तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. इकडे बघूया आज काय आहे काय नाही तर कारण तसं काल वाढदिवस वगैरे साजरा केला संस्कारचा. बटन चालू आहे ना. काय करता तू? बटन चालू आहे शेवटचं. ओके कार्यक्रमाची तयारी आणखी झाली नाही का? कर ना पटपट लवकर तयार करायचं आपल्याला. कशी आहे तब्येत? मग आता कार्यक्रम करायचा की नाही? मग कॅन्सल करायचं? कॅन्सल करायचं का? नाही कॅन्सल कशाला. सर्व पाहुण्याला बोलवलं ना आता. कॅन्सल करायचं. इकडे बघ बराचसा वेळ झालेला आहे पण आणखी राधिकाची तयारी राहिलेली आहे. हो ना. कारण सध्या प्रेस वगैरे पार्लरवालीला वगैरे सांगावं लागेल फोन लावून. तब्येत पण नाही बरोबर त्याच्या. हो ना तुझं तब्येत खूपच खराब वाटत आहे. आता काय कार्यक्रमाचा दिवस कसं काय आपण ठरवलं पण सर्वांना बोलावलं त्याच्यामुळे आता थोडंसं करायचं पण आहे. आता बरेच जण कमेंट पण आहे राधिकाची तब्येत वगैरे नेहमी खराब राहते का? पण तसं काही नाही. आता आजचा दिवस कार्यक्रमाचा ना आज तब्येतीचा व्हिडिओ वेगळा वाटते ना पण कसं आहे ॲक्च्युअली जे आहे ते आहे. कालपासून इथलं दवाखान्यात 2 वेळा नेलेलं आहे. 2 वेळा तर काही बरं नव्हतं वाटत पण कसं आजचा दिवस आता ठरलेलं असल्यामुळं तयारी वगैरे करणं आहे. पण तरी कालच्यापेक्षा थोडं बरं वाटत असं ना. कालपेक्षा बरं वाटत. गोळ्या वगैरे आणखी आता काय काय स्वयंपाकाचं आहे ते पण पाहायचं आहे. मग ते स्वयंपाक वगैरे संध्याकाळी नाश्त्याला वगैरे करावं लागेल. हो तर पहिली गोष्ट चालू होती किंवा जेवण वगैरे सर्वांना करायचं पण पाहुणे खूप सारे आहे
आणि थोडंसं शॉर्टकटमध्ये घ्यायचं आहे, जास्त लांबवायचं नाही आहे कार्यक्रम. त्याच्यामुळे संध्याकाळचं जे आहे ते मेनू ठेवलेलं आहे. उसळ मटकी घोगऱ्याची, चना उसळ आहे ना, आणखी आपला समोसे वगैरे आहे, जिलेबी, असं शॉर्टकट ठेवलेलं आहे. आणि जे पाहुणे येतील बाहेरचे आपले सबस्क्रायबर जे आहे, फॅमिली मेंबर जे आहे, सर्वांना जेवण वगैरे ठेवलेलं आहे. आणि आता ओमभाऊ पण येणार आहेत, ते पण निघालेले आहेत. आणि गावाकडनं जे आहे फॅमिली सर्व ते पण येणार आहेत, त्याचं पण जेवायचं वगैरे नियोजन आहे, सर्वांना जेवासाठी ठेवलेलं आहे. आणि आता कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 4:30 वाजताची आहे. पण जर इथं जर बाहेर वातावरण झालं तर लाईव्हला जाणार आपण, कारण तिकडं कसं आहे रेंजचं वगैरे माहिती नाही आपल्याला, हॉलमध्ये कसं आहे कसं नाही नेटवर्क, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ठीक आहे, जेवढं काही दाखवता येईल लाईव्हमध्ये तेवढं दाखवू आपण. टायमरच लाईव्ह जाऊ, राधिकाचा मेकअप वगैरे केलेला ते पण दिसणार आहे तुम्हाला लाईव्हमध्ये. आणि जे आहे जेवण वगैरे चालू राहणार तिकडे असू शकते हॉलमध्ये, त्याच्यामुळं ते काही बघायला होत नाही. पण असं आहे, सर्व नियोजन वगैरे चालू आहे, तयारी पण चालू आहे. तर कसं आहे, व्हिडिओ सर्व तब्येत बरोबर नसल्यामुळं आणि असं वातावरण पण आहे बाहेर तसं थंड. आणि खरं तर म्हणजे बघा, इकडं जे आहे राधिकाचं तब्येत बरोबर आणि मामाचं पण तब्येत वगैरे, आणि 1-2 दिवसाची मम्मीची पण तब्येत खराब झालेली. सर्वजण व्हायरल इन्फेक्शन सर्वाला एखादा झालेलं, सर्दी, ताप, खोकला, बस हेच चालू आहे. त्याच्यामुळे तसं तर आपला आता कार्यक्रम आला इकडं, तरी बघू आता, कारण आई पण आलेली आहे खाली. खाली काय चालू आहे ते पण पाहायचं आहे आपल्याला. हे पूर्ण तब्येत खराब झाल्यामुळे डोळ्याच्या खाली काळ झाली. हो, सुटले नाही वाटतं त्याचा चेहरा. ठीक आहे, पाऊस झालाय चालू. पाऊस झालाय चालू, बघा वेळेस पाऊस वगैरे चालू झालेला आहे. हॉलमध्येच ठेवू आपण. आणि तिकडेच आहे बाजूला मंगल कार्यालय, ते लग्न वगैरे राहतात. पण आजची तारीख वगैरे नाही आहे लग्नाची तशी, त्याच्यामुळे आजचा दिवस जे आहे कार्यक्रमासाठी खाली आपल्याला, त्यामुळे तिथं ठेवलेलं आहे. चला असं चल खाली यायचं, नाश्ता वगैरे करायचा आहे खाली. नमस्कार. आणि पाहिलं असेल काल आम्ही सोबत आलो, पण खूप उशीर झालेला होता आईला आणि मला, त्याच्यामुळे जास्त ज्या व्हिडिओ वगैरे घेतला नाही संध्याकाळचा, आता सकाळीच चालू केलेला आहे. आणि आता फोन आला ना, नेमकेच घरून पण निघालेले आहेत का? कोणते पाहुणे? आपल्या घरचे येऊ राहिले, मामा मामी येऊ राहिले, आणखी कोमल येऊ राहिले, मनीषा, सर्वजण येऊ राहिले तिकडून जालन्यावरून. आणि आपल्या घरचे सर्वजण येणार आहेत. आणि इकडे आता तयारी चालू आहे, सर्व स्वयंपाकाचं चालू आहे म्हणा. स्वयंपाक आता बरेच जण करणार आहे, कारण आपल्या इकडचे पाहुणे येतील ते, आणि इकडचे पण घरचे पाहुणे जे आहे त्यांचा पण जवळपास 50 लोकांच्या वर स्वयंपाक आहे. एवढ्या जणांचा स्वयंपाक वगैरे चालू आहे. आणि स्वयंपाकाचं तिकडं चालू आहे, जे आहे ते भाजी, वरण भात, भाजी पोळी, साधं जेवण जे आहे ते, अनेक स्वीट वगैरे असं ठेवलेलं आहे. मग बरं सगळेजण आता सर्वाला फोन लावले, आता निघाले तर गाडी. हो, येतील 2 पर्यंत. हो, कारण मिनिमम आपण लाईव्हला 4:30चं ठेवलेलं आहे, पण वातावरण मागपडे होत आहे, त्याच्यामुळेच आपलं हॉलमध्ये होऊ शकते. आणि बरंचसं आहे ना आता, कारण लवकर जर झालं असतं तर आपण वर ते ठेवलं असतं, पण ते 2-3 घंटे चालते ना कंटिन्यू. निसर्गाच्या पुढे काही नाही करता येत ना. वरच चांगलं होतं. चला असा आजचा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, आणि पुढचा व्हिडिओ चांगला राहणार आहे कार्यक्रमाचा. तुम्हाला दिसणार आहे नेमके काय चालू आहे काय नाही. तर चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.